काहीच हाताशी नसताना सुरू केलेला व्यवसाय आता जवळजवळ 500-600 कोटीचे टेंडर घेण्यापर्यंत येऊन पोहोचले. तर या प्रवासातले एक अतिशय महत्त्वाचे असे टप्पे कुठले? जवळजवळ 2 ऍक्सिडेंट झाले मोटरसायकलचे. त्यामुळे जरा त्यावेळी घरी राहणं झालं आणि त्यामध्ये सुचलं की आपण काय तर स्वतःचं सुरू करू. आदर्श व्यक्ती किंवा महापुरुष कोण? महापुरुषामध्ये तर पहिलं नाव घेईन मी छत्रपती शिवाजी महाराज. काय राजे असतील. राजांची कल्पना म्हणजे सामान्य व्यक्तीकडनं होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधला आज ही कुणालाही पॉसिबल नाही. जेसीबी आहेत, नवीन नवीन अद्यावत सगळ्या मशिनरी आहेत, पण पॉसिबल नाही. त्यावेळी त्यांनी घोड्यावरून कसं त्यांनी वर ते दगड नेली. ग्रेटेस्ट सिव्हिल इंजिनियर त्यांना म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्हाला तुमचा बिझनेस आवडला पाहिजे. सचिन तेंडुलकरला कधीच वाटणार नाही की तो कष्ट करतोय, कारण त्याची आवड आहे आणि जे आवडीचं आहे ते करा. कष्ट केल्यासारखं वाटणारच. आणि माझ्या मनन ग्रुपची संकल्पना असं आहे की माझ्या कुठल्याही स्टाफला असं वाटू नये की मी खूप श्रम करतोय. तो हसत गात आणि त्यानं काम केलं पाहिजे. आजकाल तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त वाढले, याकडे तुम्ही कसं बघता? आपल्याकडे बेरोजगारी जास्त आहे, त्यामुळेच व्यसनाधीनता जास्त असं माझं वैयक्तिक मत आहे. आता अमेरिकेमध्ये प्लंबरला 3 लाख 4 लाख रुपये पगार आहे. तर इथं प्लंबर डेव्हलप करायला काय अडचण आहे. आमच्या भागात बेबी कॉर्न येतो, तो बेबी कॉर्न 70 रुपयाला मिळतो आणि तेच बेबी कॉर्न युरोपमध्ये 880 रुपयाला विकला जातो. किती डिफरन्स आहे. हे नॉलेजच नाही आमच्या भागात लोकांना. नुसतंच सगळेजण ऊस द्राक्ष बाग ह्याच्याकडेच वळतात. जर तुम्ही कायम प्रेझेंट मध्ये राहिला तर तुम्हाला आहे तिथलं काम व्यवस्थित करता येईल. जसं की संडेला सुट्टी आहे तर तुम्हाला आनंद कधी होतो? सॅटर्डे संध्याकाळी उद्या संडे आहे, पण संडे आपण एन्जॉय नाही करत. नोकरी असेल किंवा व्यवसाय, अध्यात्माची जोड सध्याच्या काळात किती गरजेची? खूप. लोकांना वाटतं की आफ्टर 50 अध्यात्म करावं. त्यावेळी कळेल की आपण 20व्या वर्षी सुरुवात करायला पाहिजे. आणि अध्यात्म जोडीला असेल तर जो होत आहे अच्छे केले होत आहे हे तुम्हाला समजायला. नमस्कार. साधं सरळ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शूट करतोय आपला दुसरा पॉडकास्ट आणि आपल्याला लाभलेली व्यक्ती आहे मनन कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागर वडगावे साहेब. सागरदादांनी आरगसारख्या छोट्या गावातून येऊन आज करोडोचा व्यवसाय उभा केलाय. खिशात कोणतंही भांडवल नसताना सुरू केलेला व्यवसाय आज 500-600 कोटींचे टेंडर घेण्यापर्यंत येऊन पोहोचलाय. हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्ते सागरदादा. नमस्ते. तुमचं पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे माझा की व्यवसाय सुरुवात कुठून झाली? व्यवसायाची सुरुवात तसं बघितलं तर 2003ला मी पासआउट झालो वारणा कॉलेजहून पासआउट झाल्यानंतर मी MPSC IAS सर्व एक्झाम दिलेल्या आहेत. एक्झामचे प्रिपरेशन मी पुण्यामध्ये केलं. तिथं थोडा काळ नोकरी सुद्धा केली. नोकरी झाल्यानंतर आणि IAS मध्ये आपल्याला काही चान्स मिळाला नाही. काय फेल्युअर तिथूनच सुरुवात झाली फेल्युअरची. MPSC मध्ये पण आपल्याला काय रँकिंग भेटलं नाही. त्यानंतर मी गावी आलो. गावी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तेजम प्रिंटर्स म्हणून प्रिंटिंग प्रेस मी माझ्या गावात एक स्टँडवर एक गाळा होता, तिथं आम्ही प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू. त्यानंतर परत मला रिजॉईनिंगला रेणुका शुगरला जॉब भेटला. त्यानंतर रेणुका शुगरला मी साधारणतः 2.5 ते 3 वर्ष तिथे जॉब केला. रेणुका शुगर म्हणजे साखर कारखानाच्या संदर्भात तो जॉब होता. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे जे कारखाने बांधण्याचा किंवा एक्सपान्शन करण्याचा तो जॉब होता. तो जॉब साधारणतः 2.5 ते 3 वर्ष चालला आणि ते जॉब ऍक्सिडेंटली माझ्याकडून सुटला. म्हणजे तो असं काय नव्हतं की असं कुठलं डिसाईड नव्हतं मनात की बाबा जॉब सोडायचा बिझनेस करायचा असं काहीच वाटलं ना. पण माझे त्या वेळी जवळजवळ 2 ऍक्सिडेंट झाले मोटरसायकलचे. त्यातला लास्ट ऍक्सिडेंट जरा मोठा होता, मोठ्या स्वरूपाचा होता. त्यामुळे जरा त्यावेळी घरी राहणं झालं आणि त्यामध्ये सुचलं की आपण काय तर बिझनेस स्वतःचा सुरू करू. आणि त्यातून मी माझ्या बिझनेसला सुरुवात केली. ओके. काहीच हाताशी नसताना सुरू केलेला व्यवसाय आता जवळजवळ 500-600 कोटीचे टेंडर घेण्यापर्यंत येऊन पोहोचलाय. तर या प्रवासातले गेम चेंजर किंवा अतिशय महत्वाचे असे टप्पे कुठले? तसं आता म्हटलं तर भरपूर अप्स डाऊन्स माणसाला असतातच. त्यात काय म्हणजे आजपर्यंत कोणी असं त्यातून वाचलेलं नाही. पण बरेच आले, बरेच प्रसंग आले, पण सांगण्यासारखे मोजकेच आहेत की इतक्या वेळा
कधी पण एक म्हणतो ना माणसाला एक स्प्रिंग मिळतं, तसंच स्प्रिंग झालं की बऱ्याच ठिकाणी आमचे पेमेंट्स अडकले. वा त्यावेळी सहकार्याने इतकी छान साथ दिली मला. माझं एक चांगलं नशीब असं आहे की मला जे वेल विशर्स किंवा मला जे स्टाफ भेटलेला आहे ती व्यवसाय म्हणजे सुरुवातीपासूनच मला एक हँड्स असे भेटले, पिलर्स असे एवढे स्ट्रॉंग चांगल्याने भेटले की त्यावेळी मी त्यातून बऱ्यापैकी त्यातून बाहेर पडत गेलो. असे बरेच प्रसंग सांगता येईल. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर 1 तास पुरणार नाही. टीम वर्क आमचं खूप स्ट्रॉंग आहे आणि मला पार्टनर पण खूप चांगले भेटले की ज्यांच्याशिवाय काय अशक्य आहे. बरोबर. पिलर्स ऑफ स्ट्रेंथ बद्दल तुम्ही ऑलरेडी बोललात, पण ह्यात स्पेसिफिक उल्लेख असा कोणाचा करा? स्पेसिफिक्स म्हणजे आता तसं बघितलं तर माझ्या अपडाऊन्सला साथ देणारे माझे आई वडील पहिला, त्यानंतर पत्नी, तिच्याशिवाय तर काहीच नाही. म्हणजे ती अजून पण ह्या लेवलला पोहोचल्यानंतर पण तिला वाटतं की मी अपूर्णच आहे. तिचं असं मत आहे की नाही अजून तू, आता आज इंटरव्ह्यू आपण घेत आहात पण तिच्या मते इंटरव्ह्यू देण्याच्या अजून तुमची पात्रता झाली नाही. म्हणजे त्या पद्धतीचं तिचं आहे. आणि तिनं मला कम्प्लीट कायम ग्राउंड टू अर्थ ठेवलं. म्हणजे ग्राउंडेड राहण्याचं कारण म्हणजे घरातून आहे. माझे वडील सुद्धा ट्रिपल डिप्लोमा आहे, ऑटोमोबाईल लास्ट जर ऑटोमोबाईल म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालंय त्यांचं, आणि ते पण विजेटे मधनं झालंय. म्हणजे ज्या विजेट्यामध्ये आज ऍडमिशन मिळणं पण मुश्किल आहे, तरी पण ते ग्राउंडला आहेत. आणि आता ते सध्या पण किराणा दुकान चालवतात गावात. त्यामुळं अशा फॅमिलीतनं येणं हे माझं भाग्य आहे पहिलं तर. आणि दुसरं जे पिलर्स बद्दल बोलला तर माझे पार्टनर बाबर साहेब, ते माझ्या व्यवसायात 2012 पासून एंटर झाले. पण त्यापासून त्यांचं अशी साथ भेटली ना की एक केमिस्ट्री असते ना, की अशी आमची केमिस्ट्री एवढी छान जमली की असं कधीच वाटलं नाही की बाबा एक भावासारखं एक प्रेमळ मन, आणि कधी पण असं वाटलंच नाही की ते पार्टनर आहेत, असं कधीच वाटत नाही. त्यामुळं असे पिलर्स मिळाले. त्यानंतर मेन पिलर्स जर स्टाफमधून बोलायचं झालं, स्टाफ म्हणजे माझे मित्रच आहेत ते. म्हणजे सागर तांबेकर म्हणून मला 2010ला ते जॉईन झाले, पण मित्र म्हणूनच. त्यावेळी त्यांनी मदत केली मला, मी एका अडचणीत सापडलो होतो. सागर तांबेकर आणि अमर राजगिरे हे 2 व्यक्ती मला त्यावेळी भेटले. त्यानंतर तसं पुढं सांगायचं म्हटलं तर हेमंत साखळीकर आणि प्रतिभा वाकाले मॅडम, ह्यांनी सुद्धा या कंपनी म्हणजे मोठ्या करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्या चौघांचा, त्या चौघांचे उपकार माझ्यावर जन्मभर राहतील. बरोबर. ग्रॅटिट्यूड असणं पण फार महत्वाचं. प्रत्येकाबद्दल जाणीव ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. निश्चित. आदर्श व्यक्ती किंवा महापुरुष कोण, आणि त्यांच्याकडून तुम्ही काय घेतले? तसं आदर्श व्यक्ती आणि महापुरुष यामध्ये म्हटलं तर महापुरुषामध्ये तर पहिलं नाव घेईन मी छत्रपती शिवाजी महाराजांचं. कारण मी अलीकडंच म्हणजे अगदी 6-7 महिन्यापूर्वी रायगड किल्ला बाय वॉकिंग मी वर जायचा प्रयत्न केला, रोपवेनं न जाता चालत गेलो. तर बघितलं तर काय म्हणजे काय राजे असतील, राजांची कल्पना म्हणजे सामान्य व्यक्तीकडनं होऊ शकत नाही, ते कल्पनाच होऊ शकत नाही. म्हणजे 1627 ते 1680 हे 53 वर्षाचा काला ह्याच्यावधीत की एक माणूस ह्या पृथ्वीवर येतो आणि काय बनवतो, काय ते म्हणजे स्वराज त्यांनी बनवलं, काय किल्ले. माझ्या अंदाजाने त्यांनी जवळजवळ 200 किल्ले त्यांनी बांधले असं मी इतिहासात ऐकतोय. परत 57 ते 58 किल्ल्यांची डागडुजी केली, सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधला. आजही आम्हाला ते पॉसिबल नाही, आजही कुणालाही पॉसिबल नाही. मी सांगतो तुम्हाला, जगातला जर दिग्गज म्हणला त्याकडे पोकलॅन आहेत, जेसीबी आहेत, सगळं म्हणजे बूम लेसर्स आहेत, नवीन अद्यावत सगळ्या मशिनरी आहेत, पण पॉसिबल नाही. त्यावेळी त्यांनी घोड्यावरून कसं त्यांनी वर ते दगड नेली, कसं त्यांनी काय मॅनेजमेंट, सर्वसामान्य लोकांना एकत्र, आणि काय मोटिवेशन हेच की लोकांना ते आपण मरायचं आहे. आज आम्ही आमच्या स्टाफलाही मोटिवेशन देऊ शकत नाही करत. काय ते महापुरुष म्हणजे त्यांनी काय मोटिवेशन दिलं असेल आणि लोक मरायला तयार झाली. म्हणजे ते काय म्हणजे किती त्यांच्याबद्दल बोलावं म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू पण पूर्ण नाही इतकं. म्हणजे त्याने म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जे माझं फील्ड आहे, जे माझं आवडीचं फील्ड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर त्यांनी ज्या पद्धतीने किल्ले समुद्र सपाटीपासून वर येताना गड किल्ले जे बांधलेत ना, ते गड किल्ले सगळे घाटात आहेत. तुम्ही ऑब्झर्व केला तर की खालून वर चढताच कामा नाही कोणी. एवढं म्हणजे रायगड घ्या, इकडे घ्या, कुठलं घ्या, प्रतापगड घ्या, कुणीकडनं पण बघा तुम्ही,
त्यांनी ज्या पद्धतीनं बांधलेत ना आणि ज्या पद्धतीने त्यांनी तयारी केली ना त्याची, त्याचं असं डोकंच म्हणजे कुणाला असं डोक्यात पण येणार नाही. आणि त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यावेळी त्यांनी एवढं सगळ्या गोष्टी केल्या 53 वर्षाच्या कालावधीत. शक्यच नाही. स्पीड ऑफ इम्प्लिमेंटेशन अफाट आहे. स्पीड ऑफ इम्प्लिमेंटेशन विचार येणं पण साहजिक नाही, एवढं सोपं नाही. आणि त्यावेळी तर आम्ही आता चांगल्या रस्त्यानं तर जातो, त्यावेळी जंगल, काहीच नाही. गोड्यावरून खरंय. काय अशक्य. म्हणजे ग्रेटेस्ट सिव्हिल इंजिनियर त्यांना म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. खरंय. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तसंच स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करू इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्या? सल्ला देणारे पण मी नाही आहे, पण तरी पण मी सांगतो की एक आहे की तुमची आवड. माझा बिझनेस मला आवडतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा बिझनेस आवडला पाहिजे. तुम्ही त्यातनं तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. पहिला तर की तुम्हाला तुमचा बिझनेस पैशासाठी म्हणून निवडायचा नाही आहे. आनंद म्हणजे आज जरी मी सगळ्यांना वाटतं की मी जास्त काम करतो, जास्त फिरतो, पण नाही, माझा तो आवड आहे. माझी सॅटिस्फॅक्शन, खूप सॅटिस्फॅक्शन आहे की माझ्या बिझनेसचा मला इतकं सॅटिस्फॅक्शन वाटतं की मी कधीच प्रॉफिट आणि लॉस ह्याच्याकडे कधीच बघितलं नाही. मी बघतो की ती गोष्ट किती छान होईल, किती लवकरात लवकर आपल्याला त्या जी पण आपण गोष्ट बांधतो ते लवकरात लवकर लोकांना देता येईल. आणि दुसरी गोष्ट ती किती छान होईल याच्याकडे जास्तीत जास्त मी फोकस करतो. तुम्ही इतके आतापर्यंत साखर कारखाने बांधलेत, अनेक बस स्थानकं बांधलेत, प्रत्येकात काही ना काही नाविन्य द्यायचा प्रयत्न केलाय, त्यातून ते रिफ्लेक्ट तर होते. मग ती आवड आहे, ही हा माझा बिझनेस नाही आहे, आवड आहे. मग फक्त युवकांना मला एवढंच सांगायचं की जे पण तुम्ही करणार आवडत्या फील्डमध्ये जावा आणि जे आवडीचं आहे ते करा. तुम्हाला म्हणजे कष्ट केल्यासारखं वाटणारच नाही. उदाहरणार्थ सांगायचं तर सचिन तेंडुलकरला कधीच वाटणार नाही की तो कष्ट करतोय, कारण तिची आवड आहे ती. तसं ही जी फील्ड आहे ही माझी आवड आहे आणि प्रत्येकानं आपलं आवड जोपासली पाहिजे. थोडासा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे दादा. आजकाल तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, याकडे तुम्ही कसं बघता? तो पण त्यांच्या आवडीचाच प्रश्न आहे. काय माहितीये का की ते संस्कार घरातून लागतात. पहिली तर गोष्ट की जर मुलासमोरच बाबांनी काहीतरी केलं तर पुढे ते वाढतच जाणार. आणि व्यसनाधीनचं प्रमाण कमी करायचं असेल तर स्किल डेव्हलपमेंट ह्यासारख्या योजना सरकारने आणल्या पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय की आता अलीकडे मी 2-3 चांगले मुलाखती पाहिल्या, त्यामध्ये असं दिसतंय की बाहेरच्या कंट्रीमध्ये इंडियातल्या स्किलची फार गरज आहे. आपल्याकडे बेरोजगारी जास्त आहे आणि त्यामुळेच व्यसनाधीनता जास्त आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर बेरोजगारी जर हटवायचं असेल तर स्किल म्हणजे आता अमेरिकेमध्ये प्लंबरला साधारणतः 3 लाख 4 लाख रुपये पगार आहे. तर इथं प्लंबर डेव्हलप करायला काय अडचण आहे. जो कट्ट्यावर बसतो मुलगा, इथं जर स्किल डेव्हलपमेंटचे स्कूल चांगल्या प्रकारे चालू झाले तर 100% जे मुलांना इंजिनिअरिंगला जेवढा पगार मिळणार नाही इंजिनिअरला किंवा डॉक्टर्सना, तेवढं त्यांना मिळू शकतं. नाही, हाच माझा प्रश्न पण होता की एका बाजूला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसतीच आहे, पण दुसरं प्रत्येक व्यवसायाला म्हणजे आपण आजूबाजूला पण जितके व्यवसाय बघतो, अगदी तुमच्या व्यवसायात सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की स्किल्ड वर्कफोर्स नाही आहे अवेलेबल. त्या बाबतीत मुलांना सगळं ऐकतं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट करायची नाही आहे, पण जॉब मात्र पाहिजे, घराजवळ पाहिजे. तर ही टेंडन्सी का झाली? त्याचा प्रॉब्लेम असाच आहे की त्याला प्रॉपर गायडन्स नाही आहे. जर प्रॉपर गायडन्स त्यांना भेटलं की त्यांना माहीत झालं ना, आता समजा एक सिंपल उदाहरण आहे की बाबा आमच्या भागात बेबी कॉर्न येतो, तो बेबी कॉर्न साधारणतः आता तिथं 70 रुपयाला मिळतो गावातून शेतकऱ्यांच्याकडे. आणि तेच बेबी कॉर्न जर युरोपमध्ये 880 रुपयाला विकला जातो. किती डिफरन्स आहे. मग हे ऍक्च्युली हे नॉलेजच नाही आमच्या भागातल्या लोकांना. कुठं ऑपॉर्च्युनिटी आहेत ते माहिती नाहीत किंवा काही वनस्पती आहेत की त्याची लागवड केली किंवा त्याचं आपण जर शेतकऱ्यांनी हे केलं, ते जर शेतामध्ये त्यांनी त्याला वाढवलं तर त्याचं किती पैसे मिळतात ह्याचं ऍक्च्युली कॅल्क्युलेशन नाही. आणि नुसतंच सगळेजण ऊस, द्राक्ष बाग याच्याकडेच वळतात. ते नॉलेज जर झालं आणि नॉलेज आणि त्याचं सेंटर्स प्रॉपर झाले तर निश्चितपणे याच्यावर परिणाम होईल. बरोबर. मगाशी तुम्ही ऑलरेडी तुमच्या पार्टनरचा उल्लेख केलाच, पण एखादी फर्म पार्टनरशिप मध्ये चालवणं खूप कठीण असं प्रत्येक जण बोलतो. तर तुम्ही अगदी हे इझिली जमवलंय, त्याला कारण तुम्ही पार्टनरचा तुमचा स्वभाव आणि बाकी गोष्टी सांगितल्याच. पण पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी एखादा महत्वाचा सल्ला काय द्या? असं नाही आहे. एक तर तुमच्या सचोटी पाहिजे
म्हणजे सत्य पाहिजे तुमच्यामध्ये, की तुम्ही तुमच्या पार्टनरला कधी फसवलं नाही पाहिजे, की त्याला सगळ्या गोष्टी ओपनली सांगता आलं पाहिजे आणि क्लिअरली सगळ्या गोष्टी तुमच्या आतून तुम्ही क्लिअर पाहिजे, त्यावेळी तुम्ही पार्टनरशिप करू शकता. एक तर पहिली गोष्ट. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे तो पार्टनर पण म्हणजे पार्टनरशिप ही खरोखरच एक चांगली म्हणजे पार्टनरशिप खूप चांगली आहे. फक्त पार्टनरशिप मध्ये हे जे वादविवाद होतात, पैसा आला ना तिथं चालू होतं. एक पहिला विषय. आणि दुसरा विषय की आम्ही पार्टनर्स आता असे आहोत ना की कोणी पैशाच्या मागे लागलं नाही. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा. पॅशनेटली माझे पार्टनर आहेत सुधीर साहेब आणि आम्ही पॅशनेटली कामात आमचा रस आहे आणि कामाची आवड आहे. आम्हाला कधीच काम केल्यासारखं वाटत नाही दोघांना पण. आम्हाला काय वाटतं, हा आपण पळतोय, आपण काम करतोय आणि ते काम कम्प्लीट झालं ना त्याचा जो आनंद आहे तो दोघांना सॅटिस्फॅक्शन खूप चांगला आहे. त्यामुळे तो पार्टनरशिपमध्ये ती यशा कधीच येत नाही. आणि पार्टनरशिपमध्ये मेन म्हणजे काय होतं, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि विभिन्न स्वभावाची माणसं एकत्र येणं गरजेचं आहे, नाहीतर ते कंपनी अपूर्ण राहते. बरोबर. कारण काही गोष्टीत आमच्या दोघांच्यात मध्ये म्हटलं तर सुधीर साहेब अग्रेसिव्ह आहेत, त्यांचा धाक आहे सगळ्यांच्या, माझा तेवढा धाक नाही, सॉफ्ट आहे. मग त्याचा इम्पॅक्ट कसा होतो की बॅलन्स तर सगळं पाहिजे, बॅलन्स मेंटेन राहतं. ते आतून खूप प्रेमळ आहेत पण त्यांना तो रोल प्ले करायला लागतो, म्हणजे हे गरजेचंच आहे. स्किल्स कॉम्प्लिमेंटरी असणं गरजेचं. हो, 100%. हो, बरोबर. इतक्या व्यापातूनही तुम्ही कुटुंबाला आणि लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीला खूप वेळ देता, प्रॉपर एंटरटेन करता, तर हे टाइम मॅनेजमेंट कसं जमतं? टाइम मॅनेजमेंट असं काही नाही आहे. ज्यावेळी जसं आपल्याला वाटतं मला जेवढं शक्य आहे तेवढा वेळ द्यायचा प्रयत्न करतो. मॅक्झिमम असं होतं की एक काय मला तर पहिला बिझनेस केल्यासारखं कधीच वाटत नाही. मला बिझीनेस आहे मी, परंतु बिझनेस नाही आहे. त्यामुळं त्यातून जेवढं वेळ मिळेल, म्हणजे खरं म्हटलं तर की नाही, कुटुंबात खूप आनंद आहे की मला ऍक्च्युली माझ्या कुटुंबाची माफी मागावी लागेल, मी त्यांना कधी वेळ देऊ शकणार नाही. मला असं वाटतं आतापर्यंत, पण आता द्यायचा प्रयत्न करेन असं वाटतं. कामाच्या निमित्तानं तुमचा प्रवास पण भरपूर होतो, तर प्रवासात तुमचा फेवरेट विरंगुळा काय? हो, तो आहेच. म्हणजे तेच कसं आहे, मला जास्तीच निसर्गात फिरायला आवडतं, पण प्रवासात सगळीकडे निसर्ग भेटेलच असं नाही. पण सुदैवानं माझ्याकडचे जे साईट्स आहेत ते बऱ्यापैकी निसर्गाच्या सानिध्यातले आहेत. त्यामुळं माझं फेवरेट विरंगुळा आहे, मी कॅमेऱ्यानं शूट करतो. की जाता जाता काय मला निसर्ग चांगला दिसेल ते शूट करतो आणि माझी फेवरेट गाणी लागलेली असतात आणि त्या गाण्यामध्ये ते शूट होतं आणि बऱ्यापैकी मी काही वेळा स्टेटसला ठेवतो आणि मला ते आनंद वाटतो. गाण्यांच्या ह्याच्यावरनं विचारायचं झालं तर म्युझिक थेरपी बद्दल तुमचं काय मत आहे आणि आवडते गायक संगीतकार कोण? चांगला प्रश्न आहे, कारण म्युझिक हा माझा खूप आवडता विषय आहे. त्याच्यामध्ये मला SP बालसुब्रमण्यम हा गायक खूप आवडतो. व्यक्ती म्हणून पण आवडतो आणि प्लस त्यांचा जो आवाजात हे आहे, भरीवपणा आहे, तो खूप आवडतो. जगजीत सिंग असू दे, दोघांचं खूप मी ऐकतो. चेहऱ्यावर सतत हास्य आणि मन विचार कायम प्रसन्न असण्यामागचं रहस्य काय? नाही, त्याच्यामध्ये त्याचं पूर्णपणे माझं लाईफचं टर्निंग पॉईंट आहे ते माझे गुरु सरशी. मी हॅपी थॉट्स तुम्हाला माहिती 2002 पासून त्यामध्ये आहे. तर त्यामध्ये काय शिकवलं जातं, तर आपण बॅलन्स राहायचं. बॅलन्समध्ये काय आहे की कायम प्रेझेंटमध्ये राहायचं. जर तुम्ही कायम प्रेझेंटमध्ये राहिला तर तुम्हाला आहे तिथलं काम व्यवस्थित करता येतं. नाहीतर तुम्ही इथं आहे आणि मागचा विचार करायला लागला, पुढचा विचार करायला लागला. जसं की तुम्हाला संडेला सुट्टी आहे तर तुम्हाला आनंद कधी होतो? सॅटर्डे संध्याकाळी उद्या संडे आहे, पण संडे आपण एन्जॉय नाही करत. म्हणजे कायम माणूस असा आहे ना की माणूस असा विचारात करत राहतो की म्हणजे उद्या किंवा काल. त्यामुळे प्रेझेंटमध्ये राहण्याचं जे माझ्या गुरुनी जे बिंबवलंय, त्यामुळं कायम मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन मध्ये मी कायम राहतो. कोणत्या पुस्तकांचा किंवा थोर व्यक्तींचा तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे आणि त्यातले काही महत्वाचे विचार जे प्रत्येकानं आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट केले पाहिजे? मी आता बोललो त्याप्रमाणे सरशी माझे गुरु आहेत. त्या गुरूंचं 2 पुस्तकं आहेत की ज्याचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. त्यामध्ये एक स्वसंवाद एक जादू म्हणून एक पुस्तक आहे आणि दुसरं विचार नियमावर मी खूप काम करतो. आजही
दररोज डेली मी विचार नियमावर काम करतो आणि त्या विचार नियमानुसारच बऱ्यापैकी मी काम करायचा प्रयत्न करतो. आणि ते म्हणजे ती खूप मोठी त्यामध्ये एक शक्ती आहे की ते तुम्ही वाचाल, त्या विचार नियमावर काम कराल तर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या आयुष्यात घडू शकते असं मला वाटतं. ह्याच्या सोबतच अजून व्ह्युअर्ससाठी स्पेसिफिक अशी कुठली पुस्तकं तुम्ही रेफर कराल का? बरेच आहेत. मग ते पुस्तक मिस्टर यमचं एक आहे, माझ्या एक भारत एक खोज एक आहे, बरेच पुस्तक आहेत. पॉल ब्रँटनचं एक पुस्तक आहे, आध्यात्मिक भारताचा शोध म्हणून आहे. इतकं छान आहे ना, त्यामध्ये तो पॉल ब्रँटन पूर्ण इंडियामध्ये फिरलेला आहे की बाबा अध्यात्माची सुरुवात कशी झाली भारतामध्ये आणि कसं कोण कोण ऋषीमुनी आणि कुठल्या कुठल्या त्यांची सिद्धी काय काय आहे त्याच्यावर ते पुस्तक आहे. खूप छान आहे, ते पण बघू शकतो. आता पुन्हा एक थोडासा वेगळा विषय, व्यवसाय सांभाळत समाजकारणातही तुमचा वावर. हो. गावापासून पंचायत समितीपर्यंत जवळजवळ आता तुमच्या गटाची सत्ता आहे. हो. गावाच्या विकासासाठी यात लक्ष घालावं असं तुम्हाला का वाटलं आणि पुढे जाऊन काही राजकीय महत्वाकांक्षा आहे? परत एकदा सांगतो की राजकारणात मी परत आणि ऍक्सिडेंटली झालो की त्यामध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता, पण एक ऍक्सिडेंट झाला होता, त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती म्हणून मी राजकारणात एंट्री झालो. म्हणजे सहज थांबलो होतो दुकानात, काही लोकांनी बोलवलं, मला नेलं, मी स्टेजवर बोललो, मी राजकारणात गेलो. पण असं काही विचार नव्हता कधीच की राजकारणात जायचं असं काय. पण एक आहे की मला माझं गाव खूप आवडतं. माझं गावातली लोक मला इतकं आवडतं की आपण एक मोठो असा आहे की माझा की आपल्याबरोबर आपल्या सर्वांचीच ग्रोथ झाली पाहिजे. हा मेन अजेंडा आहे की बाबा आपल्याबरोबर कोण असतो, माझं गाव असू देत, माझे सहकारी असू देत वा माझ्याबरोबर राहणारे माझे मित्र असू देत, त्या सगळ्यांचंच ग्रोथ व्हायला पाहिजे. सहज पण आम्ही कुठं बसलो तरी त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारतो वा कोण पण गावात म्हणजे कुठल्याही गोष्टी नाही येऊ देतात, त्यांनी ग्रोथ केलंय का हे बघायला मला खूप आवडतं. मग त्या पद्धतीनंच मी फक्त एवढाच विचार करतो की माझ्या गावची ग्रोथ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी त्यात आहे. आणि पदाचं म्हटलं तर नाही, मला पुढं कधीच राजकारणामध्ये मला काहीच करायचं नाही. मला कायमस्वरूपी कार्य करणारा कार्यकर्ता असंच राहायचं आहे. बरोबर. नोकरी असेल किंवा व्यवसाय, अध्यात्माची जोड सध्याच्या काळात किती गरजेची? खूप म्हणजे कसं आहे की लोकांना वाटतं की आफ्टर 50 अध्यात्म करावं. मग अध्यात्म हेच लोकांना माहित नाही. ओनली नामस्मरण करणं वा जप वडत बसणं ह्याला अध्यात्म लोकांनी मानलेलं आहे, पण अध्यात्म ते नाही आहे. अध्यात्म म्हणजे की आपल्या आत्म्याला आपण जाणून घेणं आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, म्हणजे आत्म्याची जाणीव होऊ शकते. म्हणजे हे अध्यात्म खूप डीप आहे आणि जेवढं डीप जाल ना त्यावेळी तुम्हाला समजेल की बाबा आपण खूप म्हणजे 50शीत गेल्यानंतर तुम्ही अध्यात्मात उतरला त्यावेळी कळेल की आपण 20व्या वर्षी सुरुवात करायला पाहिजे. आणि अध्यात्म जोडीला असेल तर एक काय होतं, जो होत आहे अच्छे के लिए होता है हे तुम्हाला समजायला चालू आणि त्यावेळी तुम्हाला तुमची मनशांती मिळेल आणि तुम्ही शांत राहाल. आणि जेवढं शांत होऊन तुम्ही काम कराल तेवढं ते काम सुंदर आणि छान होईल. बरोबर आहे. तुमच्यासाठी व्यवसायात ही आध्यात्मिक प्रगल्भता किती फायदेशीर आणि उपयुक्त ठरली? हो, काय म्हणजे आपण रिलॅक्स राहिल्यामुळं की ऑटोमॅटिक कशी कंपनी ग्रोथ होते हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि ते रिलॅक्सपणा जो आहे, तो जो प्रेझेंट मध्ये राहण्याचा रिलॅक्सपणा आहे, तो अध्यात्मात आले. त्यामुळे त्याची खूप गरज आहे. मनन कन्स्ट्रक्शन हे नाव निवडण्यामागे पण असंच काही कारण होतं? हा, हे मनन आश्रमचं नाव आहे. ओके. मनन कन्स्ट्रक्शनच्या पूर्वी मनन आश्रम पुण्यामध्ये आहे. त्या मनन आश्रमवरनं ते नाव घेतलेलं आहे. म्हणजे ते आश्रम म्हणजे काय की जिथं श्रम केल्यासारखं वाटत नाही, अश्रम, जे तिथं श्रम केल्यासारखं वाटूच नाही. आणि माझ्या मनन ग्रुपची संकल्पनाच असं आहे की माझ्या कुठल्याही स्टाफला असं वाटू नये की मी खूप श्रम करतोय, तो हसत गाळत आणि त्यानं काम केलं पाहिजे. ह्या संकल्पनेतून माझं ऑफिस आहे किंवा माझे जे साईट्स आहेत. मी कधीच कुणाला जास्त प्रेशर किंवा कधीच ते माझ्या संकल्पना ती नाही आहे. माझ्या डोक्यात एवढंच आहे की लोकांनी इथं आलं पाहिजे, त्यांचं पारिवारिक पण ग्रोथ झाली पाहिजे, त्यांची पूर्ण आयुष्याची पण ग्रोथ झाली पाहिजे आणि त्यांनी श्रम तर केलं पाहिजेत, म्हणजे आनंदानं मात्र. वर्क विथ हॅपीनेस, नॉट फॉर हॅपीनेस, हाच आमचा मेन मोटो आहे कंपनीचा. अजून एक थोडासा वेगळा प्रश्न होता, क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाचं का मटेरियलिस्टिक लाईफ महत्वाचं?
क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाचं. तुम्ही किती जगला त्याविषयी कसं जगला हे महत्वाचंच आहे. तुम्ही किती आनंदानं किती समाधानानं जगला ती खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण तुमच्यामुळे किती लोकांना म्हणजे किती लोकांना त्रास होतो आणि किती लोक तुमच्यामुळे आनंदी राहतात त्याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. खूप काही डिपेंड आहे. खूपच छान चर्चा झाल्यात आपल्या. मॅक्सिमम प्रश्नांची उत्तर तुम्ही खूप सॅटिस्फॅक्टरी लेवलपेक्षा एक चांगला सल्ला चालता बोलता दिलाय. तो सल्ला नाही म्हणत तुम्ही, पण त्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. नाही सल्ला देण्यात पण मी अजून नाही आहे. कारण माझं जीवनाचं लक्ष आहे लक्ष्मी, म्हणजे ती लक्ष्मी नाही, लक्ष्मी माझ्यातला जो मी आहे तो गायब होणं माझा आता मोठा आहे सध्याला. लक्ष्मी म्हणजे सुदैवानं मी मानतो ती लक्ष्मी महालक्ष्मी देवीलाच मानतो, पण लक्ष तर ते आहे 100% माझ्यातला मी गायब झाला पाहिजे. आजच्या चर्चेतून माझ्यासाठी जर काय टेकावे असेल सगळ्यात जास्त किंवा बघणाऱ्या प्रत्येकासाठी, तर ते हेच आहे की प्रचंड मोठ्या सक्सेस नंतर सुद्धा आज माझी इंटरव्ह्यूला जायची पात्रता नाही असं तुम्ही जे म्हणताय. मी पण आज छोटी तुम्ही खूप आग्रह केला म्हणून, नाही तर तसा इंटरव्ह्यू मी कधीच दिला नाही. फक्त असं ठीक आहे साधं सरळ आहे त्यामुळे बोलायला एकदम आपण आता बसलोय ते साधं सरळ बोलायला बसलोय. आणि तुम्हाला साधं सरळ या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. नाही आमचं पण तेच म्हणणं आहे की बाबा आयुष्य साधं सरळ आहे, फक्त ते सोपं करणं आपल्या हातात आहे आणि ते समजणं अवघड आहे. हो तुम्हाला आवड असेल ना तर सगळं साधं सरळ आहे, नाही तर काही. थँक्यू सो मच दादा. खूप छान गप्पा झाल्या आणि शिकायला पण आम्हाला भरपूर मिळालं. आजच्या पॉडकास्ट मधले टेक अवे जर काय असतील तर ते हेच आहेत की स्वतःचा व्यवसाय कितीही मोठा होऊ दे, स्वतः आयुष्यात कितीही सक्सेस होऊ दे, आपल्या कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे, प्रत्येकाला वेळेवर वेळ देणं गरजेचं आहे. आणि दुसरं मीपणा बाजूला ठेवल्याशिवाय आपलं काम परफेक्ट होणार नाही. हे माझ्यासाठी तरी टेक अवे आहेत. बघणाऱ्या प्रत्येकासाठी पण निश्चितच ह्याच्यापेक्षा अजून काही असतील. त्यासोबत आमचे पॉडकास्ट कसे वाटतायत हे तुम्हाला नक्की आम्हाला कळवा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या. पुढचे सगळे पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.